दत्तात्रयाला विचारतात, हनुमंता तू जेव्हा लंकेमध्ये जेव्हा शिरला होता आणि जे तू दृश्य बघितलं तुझ्या मनामध्ये काही आलं नाही का रे हनुमंता? हनुमंतराय म्हणतात, मुझे आपके नाम का बळ था. याला म्हणतात जितेंद्रिय. याला म्हणतात जितेंद्रिय. हनुमंतराय कसे आहेत? जितेंद्रिय आहेत. तसे संत कसे असतात? जितेंद्रिय असतात. या ठिकाणी जे सुदामजी महाराज आहेत ते जितेंद्रिय आहेत. जितेंद्रिय. आता हे सुदामजी महाराज कुठे राहतात तर गुजरात प्रांत, आणि त्या गुजरात प्रांतामध्ये पोरबंदर नावाचं एक गाव, आणि त्या पोरबंदर मध्ये सुदामजी महाराज राहत आहेत. या सुदामजी महाराजांच्या भावाचं नाव आहे चक्रधर. हा चक्रधर फार सुंदर गायन करायचा. तो पोरबंदर नगरीच्या राजाचा भाट होता. कोण? सुदामजी महाराजांचा भाऊ चक्रधर हा पोरबंदर नगरीच्या राजाचा भाट होता. म्हणजे भाट म्हणजे काय तर त्या राजाचं गुणगान गाणं त्याचं काम होतं. गुणगान गायलं की त्याला मोबदला मिळायचा, त्याला पैसे मिळायचे, त्याला पेमेंट अशा प्रकारचं चालू होतं. आता कोणीतरी सांगितलं की हा चक्रधर सुंदर गायन करतो ना, आणि तसाच याचा भाऊ जो सुदाम आहे तो फार सुंदर गायन करतो. म्हणले फार सुंदर गायन करतो. बुलाओ सुदाम जी को, बुलाओ सुदामा को. राजाने आदेश दिलेला आहे. आणि तेव्हा मात्र राजआज्ञा आहेत. सुदामजी महाराज त्या ठिकाणी प्रस्तुत झालेले आहेत. सुदामजी महाराजांना म्हणतायत, सुदाम, हे सुदाम जी, हमने सुना है कि आपकी आवाज बहुत ही मीठी है, बहुत ही मधुर है, तो कुछ सुनाओ. आणि तेव्हा सुदामजी महाराज म्हणू लागले, श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. ये नहीं सुदाम जी, ये मत सुनाओ. काय ऐकायचं आहे राजे साहेब तुम्हाला? काय ऐकायचं? म्हणले मेरा गुण गाव, माझं वर्णन करा. सुदामजी महाराज म्हणू लागले, जो जीव भगवान श्याम सुंदर का भजन करती है ना, ही जीव आहेत आणि भगवंताचं भजन करते आहेत, ती जीवा मात्र कोणाचंही भजन करणार नाही. अरे सुदामा, तुला भगवंताचं भजन केल्याने काय प्राप्त होत असतो? तुझी परिस्थिती दरिद्रीची आहे, तुझ्या घरी जेवायला अन्न नाही. माझं जर